अभिजय मला भेटायचंय. मला जरा हिला आतापर्यंत दिलेली औषधं दाखवता का? हो देते. औषधं तर बरोबर आहेत. या औषधाने तिचा ताप उतरायला हवा होता, पण अजूनही हिचा ताप 102च्या खाली आलेला नाहीये. याचा सरळ अर्थ असा आहे की हिला कोणतंही साधं व्हायरल इन्फेक्शन नक्कीच नाहीये. इन्फेक्शन नाहीये? मग काय? नाही म्हणजे असं अचानक ताप आला तिला, लक्षणं पण नव्हती. कसे मिस्टर सारंग, मेडिकल भाषेत सांगायचं झालं तर मला ही सायकोसोमॅटिकची केस वाटते. सायकोसोमॅटिक म्हणजे? डॉक्टर नेमकं काय झालं आमच्या ओवीला? सायकोसोमॅटिक म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीराला कोणतीही दुखापत किंवा आजार नसतो, पण आपल्या मनावर एखादा मोठा आघात होतो किंवा मानसिक ताण येतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. तसंच ओवीच्या मनाला सुद्धा काहीतरी खूप खोलवर लागलेलं आहे, त्यामुळे ती प्रचंड अस्वस्थ आहे आणि जोपर्यंत तिच्या मनावरचा ताण हा हलका होत नाही तोपर्यंत औषधाने तिचा ताप उतरणारही नाही. बापरे. मिस्टर सारंग, हां, मी काय म्हणते, एवढ्या तापातही सारखं कोणाचं तरी नाव घेते. कोण आहेत ही अभिरजाई आणि सतत त्यांचं नाव का घेते? अहो टीचर आहे तिची, गाणं शिकवते तिला. आवडती टीचर आहे म्हणून कदाचित. हे बघा, नुसत्या आवडत्या टीचर असत्या तर तिची ही अवस्था झाली नसते. त्यांच्याबद्दल हिच्या मनात खूप खोलवर भावना आहेत, म्हणून ती सतत त्यांचं नाव घेते. लेट मी सी. ओवी बाळा, तुला भेटायचे का तुझ्या टीचरला? ए ओवी बाळा, अभिरच्या आईला भेटायचे का तुला? हो मला भेटायचंय. अमृता ताई, काय कुठे चाललात? प्लीज मला. एक मिनिट, हे दृष्ट काढायचे इन्ग्रेडियंट्स घेऊन कुठे चाललीस तू? हा, कोणाला दृष्ट लागली घरात? काय झालंय? मला ओवीची दृष्ट काढायची, प्लीज मला जाऊ दे. ई, उई, दृष्ट ओवीची? काय झालं तिला दृष्ट काढायला? नाही म्हणजे दिवस रात्र तर घरात असते, तिला कोणाची नजर लागणार आहे? ऐक ना, नजर वगैरे लागली का नाही माहिती नाही मला, पण तिला खूप ताप भरलाय आणि औषधं घेऊन पण उतरत नाहीये तो. प्लीज मला जाऊ दे. हे बघ ऐक ना, असं नको करूस ग, मला काळजी वाटते म्हणून मी विचारते ना एवढे प्रश्न. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टरकडे नेलंय की नाही, किंवा डॉक्टरला बोलवलेलं का? डॉक्टर म्हणाले की हा साधा सुद्धा ताप नाहीये, काहीतरी मानसिक आहे. मानसिक?